महत्त्वाच्या बातमीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर सडकून टीका केली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं, आंदोलकांवर गोळीबार करणारं सरकार काँग्रेसचं होतं आणि उबाठानं काँग्रेसची बंदूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। काँग्रेसच्या पाठिंब्यावरतीच सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे यांना मराठी अस्मितेचा विसर पडला, अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। रवींद्र चव्हाण हे आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार करताना अधिक आक्रमक होताना पाहायला मिळाले। 2 दिवस त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते प्रचारात फारसे सक्रिय नव्हते, पण आता आज प्रचारात सक्रिय होताच रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर सडकून टीका केली आहे।